नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 5 मे 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई या पदासाठी पेपर झाला. तर त्या पेपरमधील सेकंड शिफ्टचा जो पेपर झालेला आहे, त्या सेकंड शिफ्टला जे 30 प्रश्न आले होते, त्याच्यामध्ये GK, मराठी, इंग्लिश त्या 30ला 30 प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि यांचा जो फर्स्ट शिफ्टचा पेपर झालेला आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. आणि तो व्हिडिओ VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये न्यायालयाची प्लेलिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. आजच्या सेकंड शिफ्टमध्ये जो पेपर झाला त्याच्या आणि फर्स्ट शिफ्टमध्ये सुद्धा GKचे प्रश्न याच पुस्तकामधून विचारलेले होते आणि हे ई बुक आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय मुंबई शिपाई पदासाठी लेखी परीक्षा प्रश्नपत्रिका. पहिला प्रश्न आहे, कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? तर कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी हे आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. बऱ्याच वेळेला उलटे प्रश्न आलेला आहे, बालकवीचं पूर्ण नाव सांगा असाही प्रश्न आलेला आहे. तर ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे हे आपल्याला कळते त्याला नामाचे डॅश डॅश म्हणतात. तर त्यालाच आपण नामाचे लिंग असं म्हणतो. आता मुळामध्ये लिंगाची जी व्याख्या ती अशी आहे की ज्यावरून नाम हे पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की दोन्हीपैकी कोणत्याही जातीचे नाही हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. पुढील पर्यायातील वर्तमान काळातील वाक्य ओळखा. तर याच्यामध्ये तो शाळेत जात आहे हे वर्तमान काळातील वाक्य आहे आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा चालू वर्तमान काळाचं वाक्य आहे. ती शाळेत गेली असेल हे वाक्य पूर्ण भविष्य काळाचं आहे. तो शाळेत जाईल हे वाक्य साध्या भविष्य काळाचं आहे आणि वर्तमान काळाचं वाक्य तो शाळेत जात आहे हे आहे. त्याच्या पुढे पहा, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असतात. कारण लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसांचा असतो आणि सामान्य वर्षामध्ये एकूण 365 दिवस असतात. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या दिशेला पाहू शकतो? तर याच्यामध्ये सरडा हा जो प्राणी आहे तो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशांना पाहू शकतो. सरडा हे त्याचं उत्तर आहे. भारतात कोणत्या राज्यात हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये भारतामध्ये हत्तींची संख्या सर्वात जास्त आहे. तर आणि हा प्रश्न फर्स्ट शिफ्टला सुद्धा आला होता, जशाला तसा प्रश्न रिपीट झालेला आहे. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान हे 37°C असतं. हे त्याचं उत्तर आहे, 37°C. त्याच्यानंतर कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या डॅश डॅशवर अवलंबून असते. तर कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. हे त्याचं उत्तर आहे, वस्तुमान. खालीलपैकी कोणता एक धातू आहे? त्याच्यामध्ये पारा हा धातू आहे आणि पारा हा एकमेव धातू द्रव स्थितीमध्ये असतो. उर्वरित जे ग्राफाईट, हेलियम, फ्लोरीन ही सर्व अधातू आहेत. आणि याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा की ग्राफाईट हा अधातू जरी असला तरी तो उष्णतेचा विद्युत सुवाहक आहे. त्याच्या पुढे पहा, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? आता मुळामध्ये पूर्णान्न म्हणून दूध हा पदार्थ ओळखला जातो, पण पर्यायामध्ये दूध नाहीच आहे म्हणून याचं उत्तर आहे यापैकी नाही. तर दूध हा पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो पण पर्यायामध्ये दूध नाही म्हणून याचं उत्तर काय आहे? यापैकी नाही. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर वरील सर्व म्हणजे अतिसार, कावीळ, विषमज्वर या तिन्ही रोगांचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो. त्याच्या पुढे पहा, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू हा 0°C असतो. आणि गोठणबिंदू म्हणजे काय? तर ज्या स्थिर तापमानाला द्रव पदार्थाचं रूपांतर स्थायू पदार्थामध्ये होतं त्यालाच आपण गोठणबिंदू असं म्हणतो. आणि पाण्याचा उत्कलनांक 100°C आहे. उत्कलनांक म्हणजे ज्या स्थिर तापमानाला म्हणजे द्रव पदार्थाचं रूपांतर वायू पदार्थामध्ये होतं त्याला उत्कलनांक असं म्हणतात. म्हणजे पाण्याचं जास्तीत जास्त तापमान हे 100°C होतं आणि नंतर पुढे ते स्थिर राहतं.
भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर भारतामध्ये पहिली मेट्रो ट्रेन ही कोलकाता किंवा कलकत्ता या शहरात सुरू झाली आणि 1984 मध्ये ती सुरू झालेली आहे. भूमिगत ती रेल्वे आहे आणि भारतातील नदीच्या खालून बोगद्यातून वाहणारी पहिली रेल्वे सुद्धा कोलकात्यातच सुरू झाली यावर्षी 2024 मध्ये मेट्रो ट्रेन. आणि कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे आणि हुबळी या नदीच्या तीरावर कोलकाता हे शहर वसलेलं आहे. आता हुबळी नदी ही गंगा नदीची एक वितरिका आहे, हे सुद्धा माहिती असू द्या. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर विषाणूंचा अभ्यास हा व्हायरॉलॉजी या विषयामध्ये केला जातो. राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिलेलं आहे? तर राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे आणि जनगण मन रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. आणि वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. सकाळच्या शिफ्टमध्ये प्रश्न आला होता, पुढीलपैकी कोणी मौर्य साम्राज्याची स्थापना केली? त्याच्यामध्ये चंद्रगुप्त नव्हतं, तर त्याचं उत्तर यापैकी नाही असं होतं. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर जायकवाडी धरण हे गोदावरी या नदीवर बांधण्यात आलेलं आहे आणि छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्यात पैठण या ठिकाणी जायकवाडी धरण आहे आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयालाच नाथसागर असं म्हणतात, कारण संत एकनाथ महाराज यांचं मूळ गाव हे पैठण होतं. त्यांची समाधी सुद्धा पैठणलाच आहे आणि जायकवाडी धरणाच्या बाजूला ज्ञानेश्वर उद्यान आहे, खूप प्रसिद्ध असं. त्याचं कारण की पैठण तालुक्यामधील आपेगाव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं मूळ गाव. त्याच्या पुढे पहा, सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला डॅश डॅश स्पंदने होतात. तर सर्वसाधारणपणे मानवी हृदयाचे प्रत्येक मिनिटाला 72 स्पंदने होतात. डॅश डॅश रक्तगट हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर ओ हा जो रक्तगट आहे ना, हा युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण असं आहे की ओ रक्तगटचं जे रक्त आहे ते ए बी आणि ए बी आणि ओ या सर्वांना चालतं, म्हणून तो युनिव्हर्सल डोनर आहे. आणि ए बी हा जो रक्तगट आहे ना, त्याला कोणतंही रक्त चालतं, म्हणजे ए चालतं, बी चालतं आणि ओ सुद्धा चालतं. त्याच्या पुढे पहा, त्याच्या पुढे बटाटा हे डॅश डॅश आहे. तर बटाटा हे जे आहे ना, हे खोड आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, खोड. डॅश डॅश हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. तर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून ओळखला जातो. त्याचं कारण 26 नोव्हेंबर 1949 या तारखेला भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून 26 नोव्हेंबर हा दरवर्षी संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखूमध्ये डॅश डॅश हा विषारी द्रव्य असतो. तर तंबाखूमध्ये निकोटीन हा विषारी द्रव्य असतो. तर निकोटीन हे त्याचं उत्तर आहे. आणि कॉफीमध्ये कॅफीन असतं, ते पण माहिती असू द्या. महाराष्ट्रात एकूण किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि सर्वात जास्त समुद्र किनारा हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर कोकणामध्ये जे 7 जिल्हे येतात, पालघर, मुंबई उपनगर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे हे जे 7 जिल्हे आहेत, त्या 7ही जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. त्याच्या पुढे पहा, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते? तर महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरान असं ओळखलं जातं आणि पश्चिम घाट हा अरबी समुद्राला समांतर आहे. खालीलपैकी डॅश डॅश यांना लोहपुरुष म्हणून संबोधले जाते. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनाच आपण लोहपुरुष असं म्हणतो. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले उपपंतप्रधान आहेत. तसंच सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री सुद्धा आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले? तर चंद्रयान 3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेलं आहे आणि दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. सन 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या असणारा खेळाडू कोण? तर सन 2023च्या एकदिवसीय विश्वकप क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या विराट कोहलीची आहे आणि नंबर 2ला रोहित शर्माची आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर सध्या RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. त्याच्या पुढे पहा,
68704 या अंकांपासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर ती आहे 40,678. त्याचा नियम असा आहे की दिलेले अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून लहानात लहान संख्या तयार करताना सर्व अंक चढत्या क्रमाने लिहावेत, पण त्या अंकांमध्ये जर शून्य असेल तर शून्य सुरुवातीला न लिहिता चढत्या क्रमामध्ये दुसऱ्या स्थानी लिहावा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, रामकडे प्रत्येकी 40 रुपयाची 568 पुस्तके आहेत, श्यामकडे प्रत्येकी 20 रुपयाची 813 खेळणी आहेत, तर दोघांजवळ एकूण किती रुपयांच्या वस्तू आहेत? आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 40 गुणिले 568 हे करण्यासाठी काय करायचं, 568 गुणिले 4 करा. मग 568 गुणिले 4 केलं तर 4 8 32ला 2 हातचे आले 3, 6 24 आणि 3 27ला 7 हातचे आले 2, 4 5 20 आणि 2 22 आणि त्याच्या पुढे शून्य द्या, 22,720 आलं. आणि 20 आणि 813चा सुद्धा गुणाकार करावा लागेल, म्हणजेच 813 गुणिले 2 करावं लागेल आपल्याला. आणि त्याच्या पुढे शून्य द्यायचा, तर 3 दोन्ही 6, बे 8 दोन्ही 16, म्हणजे आणि त्याच्या पुढे शून्य दिला तर ते आलेलं आहे 16,260. आणि या दोन्हीची बेरीज केली तर 38,980 येते. तर 38,980 हे तुमचं उत्तर आहे. जर तुम्हाला जिल्हा परिषदेमधील आरोग्य शेवटच्या तांत्रिक 40 घटकांची तयारी करायची, 40 प्रश्नांची तयारी करायची असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि आरोग्य शेवट तांत्रिक प्रश्न ई-बुक विकत घ्या. याच्यातून तुमची 40 तांत्रिक प्रश्नांची तयारी होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.